म्हणून माझ्या सहकार मंत्र्यांना विनंती आहे की कायद्याच्या कचाट्यात तुम्ही ठेवू नका. ज्या पतसंस्था सक्षम आहेत त्यांना हे गोडाऊन बांधायची परवानगी द्या. या ठिकाणी माल तारण योजनेची परवानगी देऊन टाका. आपलं काही द्यायचं नाही. त्यांचे ते कर्ज काढतात, ज्याच्या जागा आहेत त्यांचे पैसे ज्या सक्षम आहेत काही नियमावली तयार करा. काही नियम तयार केले की त्या नियमावलीत राहून ज्या सक्षम संस्था आहेत त्यांना परवानगी द्या. काही काळाची गरज आहे. पण बाकीच्या ठीक अडचणी आहेत. नवीन तंत्रज्ञान येत आहे, सॉफ्टवेअर येते. आता बऱ्याच कंपन्यांनी आपले सॉफ्टवेअरचे मॉडेल मांडलेले आहेत. ते सुधारणा होतील, सुधारणा झाल्या पाहिजे. जनतेचा पैसा आहे, त्याचं कस्टोडियन आपण आहोत. आपण सगळे ट्रस्टी आहोत. हा काय आमचा स्वतःचा पैसा नाही आहे. ज्या विश्वासाने ठेवीदारांनी आपल्याला पैसा दिलेला आहे त्या ठेवीदाराचंही आपल्याला त्या ठेवीचं रक्षण झालं पाहिजे. परंतु आपल्या व्यवसायामध्ये वाढ होण्याकरता जे काही बदल होण्याची आवश्यकता आहे अशा या माल तारण योजनेतून जर मला वाटतं प्रयत्न झाले. आज महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब पाटील 150 लाख मेट्रिक टन धान्याचं उत्पादन आहे. 150 लाख मेट्रिक टन. आणि आपल्याकडे 50 लाख मेट्रिक टन साठवणी सुद्धा क्षमता नाही. मग शेतकऱ्याने काय करायचं? आत्महत्या करायची. तर भाईजींच्या सारखा पतसंस्था जर एक चांगल्या प्रकारचं आपल्या समोर मॉडेल दिलेलं आहे तर त्याच भाईजींची मदत घेऊन हे धोरण आणा. तुम्ही या अधिवेशनामध्ये कायद्यात बदल करा. महाराष्ट्राला शेतकरी केवळ सहकार खात्याला धन्यवाद देणार नाही, या सगळ्या पतसंस्था चळवळीच्या लोक मागे उभं राहील अशी मला निमित्ताने खात्री. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.